भारतीय कम्युनिस्ट पक्षाने जिल्हा परिषद निवडणुकीसाठी आपल्या पक्षाचा स्वतंत्र जाहीरनामा या ठिकाणी प्रसिद्ध केलेला आहे आणि या जाहीरनाम्याच्या आधारे जनतेसमोर एक राजकीय अजेंडा आम्ही या माध्यमातून ठेवत आहोत। केंद्र सरकारने आपल्या जलस्वराज योजनेत बदल करून जलजीवन मिशन चालवलं आहे आणि यामध्ये ग्रामीण भागासाठी प्रतिव्यक्ती प्रतिदिन 70 लिटर असलेलं पाणी हे 55 लिटरवरती कमी केलेलं आहे। हे जे कमी केलेलं पाणी आहे ते धंद्यासाठी आणि कॉर्पोरेट उपयोगासाठी पाणी कमी केलेलं आहे। वास्तविक पाहता ग्रामीण भागासाठी ही गरज कमीत कमी 100 लिटर तरी पाणी असलं पाहिजे। शेतकऱ्याजवळ जनावरं आहेत, शेरड्या बकऱ्या आहेत आणि त्यासाठीचं स्वच्छ पिण्याचं पाणी मिळालं पाहिजे। पण कंत्राटदार जगवायसाठी योजना पण संपूर्ण मोडकळीला आणली आहे। एवढंच नाही तर ग्रामपंचायतच्या ना हरकत देऊन कुठे 65 गावची पाणी पुरवठा योजना, कुठं 16 गावची पाणी पुरवठा योजना, याच्यातून चिमणीला पिता येईल एवढंसुद्धा पाणी जे आहे हे या ठिकाणी दिलं जात नाही। आमचा या ठिकाणी आग्रह आहे की जे 73व्या घटना दुरुस्तीने दिलेले जे अधिकार आहेत त्या अधिकाराची गावकऱ्यांना अंमलबजावणी करता आली पाहिजे। यासाठी भारतीय कम्युनिस्ट पक्ष लढा देत आहे। देशात सर्वोत्कृष्ट पंचायत राज ही केरळ राज्यामध्ये आणि बंगालमध्ये कम्युनिस्ट पक्षाच्या पुढाकाराखालच्या सरकारांनी सुरू केली आणि त्याचीच प्रेरणा घेऊन राजीव गांधींनी 73वी घटना दुरुस्ती अस्तित्वात आणली। परंतु आज रोजगार हमीमधल्या भ्रष्टाचाराबद्दल BDO विरुद्ध कोणताही गुन्हा दाखल करता येणार नाही। करायचा असेल तर मंत्रालयाची परवानगी लागेल। अशा प्रकारचा शासन आदेश काढून या भाजपच्या सरकारने भ्रष्टाचारी नोकरशाहीला अत्यंत पाठबळ अशा प्रकारचं या ठिकाणी दिलेलं आहे। अशा या नाठाळ नोकरशाहीच्या विरुद्ध भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे उमेदवार निवडून आल्यानंतर या नोकरशाहीच्या कब्जाविरुद्ध लढा देतील। याचबरोबर प्लास्टिक कचरा मुक्त गाव, वास्तविक पाहता प्लास्टिक कचऱ्यामुळं जनावरांची हानी होती आहे, पर्यावरण दूषित होतं आहे। हे प्लास्टिक गोळा करून वितळवून जर रस्त्यामध्ये डांबरासोबत घालण्यात आलं तर रस्त्यांची ड्युरेबिलिटी त्या ठिकाणी वाढू शकते आणि अशी प्रयोग हे केरळ राज्यामध्ये सातत्याने केले जात आहेत। त्या धर्तीवर या जिल्हा परिषदमध्ये अशा प्रकारचा टेंडरमध्ये बदल कायमस्वरूपी त्या ठिकाणी झाला पाहिजे, हे भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा हा आग्रह आहे। याच बरोबर औद्योगिक शेती अवजारांची बँक ही प्रत्येक गावात सुरू करण्यात आली पाहिजे। प्रत्येक जिल्हा परिषदच्या माध्यमातून ऊसाची रिकव्हरी मोजता यावी आणि वजन काटे मोजता यावे। वजन काटे अधिकृत वजन काटे असावेत जेणेकरून ऊस उत्पादकांना न्याय मिळू शकेल। जायकवाडी आणि सिंचन प्रकल्पांची जी पाणीपट्टी आहे ज्याच्यावरचा लोकल सेस हे जिल्हा परिषदचं उत्पन्न आहे, वास्तविक पाहता परभणी जिल्ह्याचं पाणी तोडून औद्योगिक आणि पिण्याच्या पाण्यासाठी जायकवाडी धरणाच्या पाण्याचा वापर वाढता आहे। त्यातला पाणीपट्टीचा हिस्सा का मिळत नाही, का कालव्यांची दुरुस्ती वेळेवरती होत नाही, हे प्रश्नसुद्धा जिल्हा परिषदच्या अखत्यारीत या ठिकाणी येत आहेत। अशा प्रकारच्या अनेक विषयांचा समावेश असलेली आणि समाजामध्ये सामाजिक न्याय आणि धर्मनिरपेक्षता आणि संवैधानिक अधिकार याची बूज राखण्याकरता भारतीय कम्युनिस्ट पक्ष या ठिकाणी निवडणूक लढवत आहे। पक्षाचे आंदोलनकर्ते आणि निष्ठावान कार्यकर्ते या निवडणुकीमध्ये उभे आहेत। मतदारांनी त्यांना विळा ओंबी चिन्हासमोरचं बटन दाबून विजयी करावं असं आवाहन करत आहे। धन्यवाद। या ठिकाणी कुपटा जिल्हा परिषद सर्कलमधून अरुण हरकळ ज्यांनी भिडेवाडा महात्मा फुलेंनी सुरू केलेली पहिली शाळा त्याला राष्ट्रीय स्मारकाचा दर्जा द्यावा यासाठी आंदोलन केलेले लढाऊ कार्यकर्ते आहेत। त्यांना जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये उमेदवार म्हणून उभं केलेलं आहे। रामपुरी पंचायत समितीमधून मुंजाभाऊ लिपणे हे उमेदवार लढवत आहेत। गंगाखेडच्या धरासूर पंचायत समिती मधून त्या ठिकाणी जे आहेत ते ओंकार पवार हे निवडणूक त्या ठिकाणी लढवत आहेत। मुरली पायघन जे सतीश पाळेकरांच्या शेतीचा अवलंब करतात आणि वैज्ञानिक प्रयोग करतात, हे जातिवंत शेतकरी असलेले शेळगाव पंचायत समितीमधून निवडणूक त्या ठिकाणी लढवत आहेत। अशा प्रकारे 4 पंचायत समितीचे उमेदवार आणि उमरी पंचायत समितीमधून स्नेहा आनंद कांबळे या निवडणूक लढवत आहेत। 5 उमेदवार या निवडणुकीमध्ये भारतीय कम्युनिस्ट पक्षाचं प्रतिनिधित्व करत आहेत।